हा नाही बघ आणि कशी मस्त खोल पाण्यामध्ये चाली तिकडून येताना पोहते बरं का नाही हा बेडलं का असं की आहे ना अडकलाय साप. हे बघा आले तर आले तर खरंच अरे वा अरे तर बघा मस्तपैकी मित्रांनो एक नंबर असं मासे तयार झालेत आपले. तर चला बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो गावाला आले बघा. मस्त एक नंबर असं लोकेशन आहे आणि नदीचं पाणी तर एवढं क्लिअर आहे ना की बस रे बस. पण आहे ना आता आपल्याला जाळ्याने आणि याने ताटाने असं दोन प्रकारे मासे पकडायचे. तर ताटं तर आणलेत आपण पण खेकडे भेटत आहेत की नाही. खेकडे भेटल्या पाहिजेत मेन कारण की पाणी एकदम कमी झाले. खेकडे भेटल्या तर ताटांना सुद्धा मासे भेटतील. सुरुवातीला तर आपण जाळी टाकून बघू बारखाल्या माशांची मळ्याची. आणि मेन म्हणजे ना एक एकदम छोटं एकदम करंगाळीच्या माऱ्याचं जाळं आणलं ते टाकून बघायचं आहे. ते आपण गेल्या वर्षी मशावरून आणलेलं पण ते ना अजूनपर्यंत वापरलं नव्हतं. तर ते टाकून बघू काय मासे भेटत आहेत का. चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडं हृदय परी आपले इकडं आशिका आपलं सामान वगैरे आणून ठेवलं आहे आणि पाणी वगैरे बघू शकता एकदम मस्त क्लिअर आहे. बारीक बारीक मासे दिसत आहेत भरपूर. जाळी घेतात काढून. आता तो फाटलेला आणलाय का जाळा. हा ना आपल्याकडे जाळीच नाही राहिली. एकच जाळे मित्रांनो गेल्या वर्षी आणलेलं पण आहे ना ते एकदमच बारीक मारायचं एकदम करंगळीसारखं. टाकून तर बघू म्हणजे कसं काय मी असं हे केलं असेल काय माहीत नाही. माझ्या लक्षात नसेल आलं त्याच्यासाठी घेतलं. पण तरी पण याच्यात आहे ना लय मासे गुंततील मला असं वाटतं. म्हणजे ज्या टायमाला ना अजिबात नदीला असं मासा राहत नाही ना मोठा मासा राहत नाही ना त्यावेळेला वापरायचं झालं हे. आणि बघा सोडलं सुद्धा नाही पॅकिंगमध्येच आहे. तर हे ना हे टाकून बघू. हे जाळं टाकून बघू मित्रांनो. पहिल्यांदाच टाकतोय एवढं बारीक साईजचं जाळं. टेन्शन आलं काय तुम्हाला. टेन्शन नाही जर मासे गुंतायला लागलेले लय गुंतले ना तर बारीक मासा काढायला लय तर असं ते काढायला. अरे देवा आता काढ लागायला पण पाहिजेत. काढलं तरच लागलं तर टेन्शन. बारीक मासे ना पण मग लागलं तरी काढायला जरी त्रास झाला तरी पण मग लागलं पाहिजे ना. तिकडच्या साईडला कसं येणार. लगेच गुतलेत का. हा दिसतंय मला दिसतेत मला इथून. येऊ का तिकडे. आशिका पण आले डायरेक्ट कडे घेऊन आले मित्रांनो. आणि ना लगेच टाकले आम्ही लगेचच टाकलं आणि फक्त मासं गुतलं ती एकदमच. हे बघा हे धवळ आहेत बघा हे सगळे ते धवळ मासे आहेत ना मित्रांनो ते गुतलेत. इकडं पुढं तर तुम्हाला दाखवतो आता. इथले काढून घेतो या साईडला दाखवतो. तिकडं तर एवढे गुतलेत ना की बस रे बस जबरदस्त मासे गुतले मित्रांनो. कारण की ना जाळं टाकलं ते ना पळाले ना इकडे तिकडं अचानक त्याच्यामुळं. इथं तर बघा कसला मोठा मळ्या गुतलाय डायरेक्ट एकदम मोठा मळ्या गुतला इथं आतमध्ये. तर तो मला वाटत नाही टिकल म्हणून निघून जायला एखादं. बघा इथं बघा केवढं मळी बघा. वाहून हा कोल पाण्यात जाईल पण कसं काय ग. का राहून द्यायचं थोडं वेळ राहून देऊन थोडं काढायचं नंतर. तर काय ना जाळा टाकायला खोटे मित्रांनो असला जबरदस्त मासा गुतला ना का वासरे बस. तर आहे ना एकदा चेक करतो फक्त जाळा आणि तसं ठेवूयात. काढून घ्यायचे होते पण आहे ना काढून घेतले ना तरी पण मागं लगेच अडकायला लागले तर थोडे मग थोडे शांत झाल्यावरती उलट अजून मग मासे अडकतील मित्रांनो. तर ना आपण थोडा वेळ ठेवूयात आणि मग बघूयात. साईज तर दाखवली मित्रांनो एकदम छोट्या साईजचं जाळं आहे बघा. तरी पण हे बघू शकता तुम्ही एकदम भारी मासे गुतले. तर हे बघा कसे तर काढले ना आपण की मगच कळेल. म्हणजे मोठ्या साईजचे सुद्धा गुतले. तर इकडं बघा या साईडला बघा कसं तर फडत बघा किती तर एक नंबर काम झालेले. तर अशी का एक जाळं राहिले ते अशी का टाकून घेते तोपर्यंत वाट बघू. हे जाळं टाकेपर्यंत वाट बघू आणि हे जाळं टाकलं ना की मग ते काढूयात. आता आहे ना मित्रांनो हे बघा इथं अशी का टाकायला लागली जाळं आणि या साईडला ना थोडा प्रवाह आहे खाली बघा पाणी वाहते खाली. तर जाळं वाहून जाऊ ना त्याच्यासाठी मी आता मागून दगडी ठेवी जाणार आहे त्या जाळ्यावरती खाली. आणि म्हणजे अशी कपडं सोडत चालेल जाळं आणि मागं मी हे टाकतो दगडी ठेवत चालायचं जेणेकरून ना म्हणजे हे नाही जाणार वाहून नाही जाणार.
जे जाळं आहे ना मित्रांनो, हे जरा थोडं मोठे मारायचं आहे, म्हणजे एक बोटी आहे पूर्ण, त्याच्यामुळे ना याच्यामध्ये थोडे मोठे मासे लागतात गुतायला. पण आता सध्या नदीला जास्त मोठे मासे राहिले नाही तर, आणि जे राहिले ते असे एकदम शेडो झालेत. लगेच आपण जाळं टाकला ना की हे होतात, लगेच आतमध्ये कपारीला जाऊन बसतात आणि येत नाही. टाक जा तिकडं असं पुढं टाकायचं, त्या साईडला नाही, या साईडला थोड्या दगडी ठेवल्या जेणेकरून वाहून नाही जाणार. आणि बघा आणि कशी मस्त खोल पाण्यामध्ये चाले, तिकडून येताना पोहत आहे बरं का नाही. हा तिकडं जा, सोड तेवढं. अगं खाली अडकलं बघ, तिथं खाली मध्ये अडकलं बघ, वाढला जावा, नीट करून घे ना तो. तिकडं खालती सुद्धा ते दादा टाकतात बघा जाळं, त्याने सुद्धा सोडलेलं खालच्या साईडला, बांधारीच्या खालच्या साईडला. भरपूर आता ह्या टायमाला मासे जाळायला भेटतात ना, त्याच्यामुळे भरपूर लोक असतात मित्रांनो जाळ्याचे मासे पकडायला. आज आपण आहे ना खरं तर ताटाने सुद्धा मासे पकडणार होतो, पण खेकडीच भेटायला रात्रीची यायला लागेल, तेव्हाच खेकडी भेटतेला. असे कसं सगळं जाळं आता सोडून झालं. तर मित्रांनो जे बारखं जाळं होतं ना तेच कामाचं निघालं आहे असं वाटायला लागलं आहे मला, कारण की हे जाळं सोडलं आहे आपण, पण बघू याच्यामध्ये मला असं वाटत नाही लागतील मासे. आणि मित्रांनो बॅड लक असं की आहे ना अडकला आहे साप, हे बघा, आणि तो पण चांगलाच अडकून बसलाय बघा, आणि एकदम नवीन जाळ्यामध्ये मित्रांनो अडकलाय. त्याच्यामुळे ना आता जाळं का आपलं फाडून टाकायला लागतं की काय माहीत नाही. हे बघा, हा ना राव, कुठून आला काय माहीत नाही तो. ते ना अगं ते याच्यामुळं आला ग, ते हे त्याने नाही का असं मासा अडकलेला बघितलं असेल ना, त्याच्यामुळं. हे बघा साप अडकलं, नेमकं डोक्याला अडकलं मित्रांनो. आणि ना हे बघा कसं अडकून बसलं, आणि त्याने ना खाल येत मासे बघा मित्रांनो, कसं फुगलाय बघा. तर आता जाळं काढू आणि शेवटी अडकलाय असं इकडं, जाळं काढून घेऊ आणि मग काढू ते. आता जाळे टाकले ना का मग लई त्रास देतात ते साप, बारीक सापच ना लई त्रास देतात, आणि ना पूर्ण म्हणजे हे करतात ते काय का ना. हा ना, आता कसं काढायचं रे, बरं ना जाळा काढून घे. चल आता इथं जाळं काढायला लागले तर, पण जे जाळं आतापर्यंत वापरलंच नव्हतं शेवटपर्यंत, सगळ्या जाळ्या संपलं तरी हा जाळा तसाच ठेवलेला, आणि त्याच्यातच बघा किती मासे निघालेत. अडकले त्याच्यात. हा ना, आणि हेच केलं नव्हतं, वापरलंच नव्हतं मित्रांनो, वापरलंच नव्हतं. मशावरून आणि बारीक म्हणून ठेवून दिलं होतं, लय बारीक ठेवून दिलं, याला काय मासे लागायचे नाही. खुश का बघा किती मासे मिळाले. तर असं वाटलंच नव्हतं का याला मासे लागतील म्हणून, का नाही, म्हणून ठेवलं होतं ते आतापर्यंत. साप अडकला ना की लई वैताग होतो मित्रांनो. हे बघा मासे बघा मासे किती गुतलेत, बारीक मासे आहेत मित्रांनो, पण एवढे सारे मासे गुतलेत की बस रे बस. आणि त्याच्यामध्ये ना बॅड लक की आपलं साप अडकल्यामुळं सगळं हे झालंय. मला असं वाटतं आता मासे काढून घेऊ आणि मग आपण साप काढू नंतर. असे टाकली ना हे बघा आता एवढे झाले, बस झाले ना आता. आहे ना, आहे ना, भरपूर आलेत. हा ठेवलंच नव्हतं आतापर्यंत, तर जाळच टाकलं नव्हतं, सगळ्यात बारीक येणार नाही म्हणून, आणि त्यांनीच बघा किती मासे पकडून दिलेत. तर बरेच लय मासे मित्रांनो आपण पकडले जाळ्याने. ताटं पण आणली होती, 2-3 खेकडी पण भेटल्या. म्हटलं चला ताटं पण लावून बघू. वाटत नाही ताटांना किती मासे लागतील, तरी एकदा ताटं लावून बघायचे आणि मग नंतर स्वयंपाक करूयात. अर्धा पाऊण किलो मासा झाला असेल का नाही ना, जास्त मासे. हां लय झाले, लागले अशी का ताटानं लावायला. मी म्हणतो तो बस झाले. अशी कायचं नाही, अशी काय म्हणते मला मुरे पण खायचे, तर मुरे मासे बघू. हां ना, हे बाकीचे मासे आपण कुठं पण पकडतो मित्रांनो, मुरे मासे फक्त गावाला आल्यावरतीच खायला भेटते. मासे धुवायला काहीच कर नाही, मग वाकडा कसं झालंय. हा
काहीच कारण नाही म्हणतोय मी आकडा झाला इकडे बाहेर. लावून झाले आता मी लावते. आतमध्ये जास्त टाकलं ना असं का? हाय हां. जास्त म्हणजे ना ते अजून खेकट व्हायचं आणि आतमध्ये थोडे जास्त टाकलं. पाण्यात जाऊशीच वाटत ना ग. बाहेर आलं का ना? हा पक्क गार पाणी. चल तिथं इथं मान, तिथं मान, हे इथं समोर मान इकडं. तर एक ताट मांडलं असे का नाही, बाकीचे मांडून घेऊ मित्रांनो पटापटा. कारण की वातावरण एकदम असं ढगाळ ढगाळ झालंय आणि लय गार लागते. अहो काय करताय असं? खड्डा करतोय का पाणी? गडूळ झाली का दिसत नाही बरं काहीच खाली. काय ग आले तर हा ये तिकडे वरती या काय ते आपण काढून आण. ते फडके असे का दिसतच नाही का ना? आले तर आले तर खरंच. अरे वा अरे आले तर आहेत मग असं कळून नाही ते अजिबात नाही का. तर ताटांमध्ये सुद्धा मासे आले मित्रांनो. वाटलं नव्हतं ताटांमध्ये मासे येतील. आता एक ताट राहिले बघू. आता मी काढतो जाऊन अशी का नाही काढले तर म्हणते आलेत मासे. तरी पण मी पण एक ताट काढतो जाऊन. ताट माझं हा जा ना. हा बरेच मासे आले तर आले तर तरी ऊन असं ना चांगला कडक असे का मंगल आले असं. हा उन्हामध्ये का नाही आलेत ना याच्यामध्ये. हा रे बरेच आले. सोड सोड बरं बघू. ते अजून जाळ्यामधले मासे सुद्धा काढायचे राहिलेत मित्रांनो. शेवटी जाळा काढून आणले त्याच्यातले. याच्यात सुद्धा आलेले तर बघू जरा. ए पितोळ्या घुसल्यात का काही नुसत्या. अरे हे बघा मस्त आलेत का अशी का. मस्त आलेत उडाले. मित्रांनो असं वाटलं नव्हतं ताटामध्ये मासे येतील पण आले. खावत सोबत त्याच्यातच उडाले ना बाहेर. ते बघा बरेच लय आले का नाही ना. म्हणजे आपल्याला वाटत होतं हा येणार. मी तर म्हणत होतो येणार नाही तरी पण आले. मला टाटांसाठी यायला पाहिजे असे का एक दिवस. ते एक नंबर मासे आले मित्रांनो ताटांमध्ये. असं वाटलं नव्हतं ताटांमध्ये मासे येतील पण एकच नंबर. याच्यामध्ये बघा मस्त येतं. ते बारकाले मासे लय सोडत येतं. हा ना ते पितोळ्याला उडत आहेत का मुरे नाही उडती. चला आता आहे ना साफ करून घेऊयात मित्रांनो मासे. ते मासे आहेत ना साफ करायला आता लई वेळ जाणार आहे का नाही अशी का. मासे बघा किती 2-3 वेळा जाळ्या टाकलं तरी किती मासे भेटले तर. हा आणि अजून त्याच्यातलं सुद्धा काढायचं ते जाळ्यामधले. तर चला आता आहे ना हे मस्तपैकी मासे आता साफ करून घेऊयात. मस्त आतडी वगैरे काढून त्याचे. आपण हे छोट्या प्लेटमधले सगळे मासे साफ करून घेतले. कारण की बारीक मासे असल्यामुळे साफ करायला जास्तच वेळ लागायला लागले. तर हे आपण असेच नेणार आहे घरी गेलो मग परत मग संध्याकाळी नाही का भाजीला. मासं ते जाळ एकदम बारीक याचा होता ना महाराजा मित्रांनो. लय बारीक बारीक मासे गुतलेत आणि त्यांना ना साफ करायलाच लय वेळ झाला. आता 1-1.5 तास झालं बसलो होतो आम्ही तरी फक्त ताटभर मासे साफ करून झाले. तर आता आहे ना जेवढे साफ केलेत ते मस्तपैकी तव्यावरती बनवूयात. बाकीचे घरी नेऊन निवांत साफ करूयात का ना. बघा एवढे साफ करून घेतलेत. किती लय आहेत असे काही आपल्याला हेच कापणार नाही. आणि इकडे सुद्धा बघा किती लय आहेत हे. तर आता हे जे आहेत नाही बघा हे साफ केलं त्याची आतडी वगैरे काढून मस्तपैकी तर ही करूयात. चला हृदय ना माझं हृदय गेलं तर वरती फार गाडीकडं राहिलेलं हे माचीस आणायला. तर फाट्या गोळा करतच होते पण मला काही जास्त मिळाले नाही. तर बघा हे गेले तर फाट्या आणायला. लय काळजी करते माझी बघा.
थांब मी जाऊन घेऊन येतो म्हणा. गेलं फाटे आणायला. पापाने आणलं तर हिने बघा किती आणलं तर फाट्या. तिकडे ना पुरांडा अडकला पुराणा होणार नाही का लय आता. हा ना, आता तुझ्या ह्याच्यामध्ये 2 दिवस स्वयंपाक होईल. अशी काय मस्तपैकी चूल पेटवायला लागले आणि असं वाटलं कधीच चूल पेटवील का गाणे पक्का गार लागले. अगं ते मी त्यासाठीच भिजत नव्हतं माहिती का मला बघा वाटलेलं. तुम्हाला पाठवलं ते तर एवढं खोल पाण्यात. हो ना मासेत ना सगळ्या घरी न्यायचे होते तर बाबाने सकाळी यायच्या आधीच बाबाने सांगितलेलं मासे घेऊन ये थोडे का ना त्याच्यामुळं थोडेसे म्हटलं घेऊन जाऊ. मग निमेच बनवले आणि निमे तसेच ठेवलेत. चूल पेटले मित्रांनो आणि पहिलं तर आधी स्वयंपाक बाजूलाच राहिलाय. आधी हे करत सुटले तर आधी शेक सुटल्यात मस्तपैकी. आणि आताशे ना असं वाटत असेल संध्याकाळ झाले 4 वाजले फक्त आताशी तरी सुद्धा एवढी थंडी आहे ना बेकार का बस रे बस. पाण्यात तरी हृदय पोहायला गेलाय तरी पण हृदय पोहायला गेलाय हृदय डायरेक्ट पोहायला गेलाय. आशिकाची सगळी तयारी झाली. परी गेली पाणी आणायला. परीला पाणी आणायचं पाठवलं नाही का. आणि इकडे आशिकाने मिरच्या कोथिंबीर लसूण वगैरे घेतलंय आणि सुके मासे बनवायचे ना. आणि सुकेच बनव बरं का आपण दोघंच खायला पोरं पण नाही खाणार. आशिकाने तेल टाकून घेतलंय. लगेच तापलं ते मस्त. झालं ना एक नंबर. सांडविल ती लाल तिखट गरम मसाला कांदा मसाला आणि हळद वरून कोथिंबीर टाकली थोडी. बघा ते राहू दे ते नाही पाहिजे आपल्याला. आणि थोडंसं पाणी टाकलं मित्रांनो त्याच्यामध्ये. जाळ होतो ना चुलीचा जाळ कसं जास्त कंट्रोल करते ना त्याच्यामुळं ठसका गेला माझ्याकडे चालत आहे सगळं. आणि एवढं इकडे हे झालं तरी बघा हृदय तिकडे पोह सुटले एवढ्या थंड पाण्यामध्ये. मला इथं बसून आता गार लागले ना. बाबा तिखट होते काय. मसाला बघा आपलं कसं मस्त झालंय. आता आपण त्याच्यात आहे ना मासे टाकून घेऊ. नको भारी वाटतंय ना. एक नंबर असं वातावरण सुद्धा झालंय मित्रांनो संध्याकाळचं. आणि आपलं कालवण वगैरे शिजायला लागलंय. आता 10 मिनटं वाट बघूयात मस्तपैकी आणि मस्तपैकी जेवण करूयात. हे बघा असे कसं अजून चाललंय मीठ वगैरे टाकायचं. ओके तर बघा मस्तपैकी मित्रांनो एक नंबर असं मासे तयार झालेत आपले. आता जाळाला काय लागले खाली काय उतर मस्त सुके मासे झाले एक नंबर मित्रांनो. आणि बाजरीची भाकरी घरी आशिकाने घरूनच बनवून आणली होती बाजरीची भाकरी आज. बघा उतरले मासे. चला आता जेवायला बसूयात मस्तपैकी. लई बेकार गार आहे मित्रांनो. हे बघा परत चूल पेटवली आणि आशिका मस्त आता गाणी म्हणून सुटले हे करून मासं तळलेलं बघून. बघा मस्त आता तोंडाला पाणी सुटले एक नंबर रे. हा 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 हा.
एक नंबर असं बघा मस्त पैकी मासे आणि बाजरीची भाकर वाढून दिले, ते पण एकदम मस्त असं नदीच्या कडेला. तर चला आता जेवण करून घेऊयात. शेकून घेते काय वादे. काही काटे वगैरे लागत नाही, काय नाही, डायरेक्ट घ्यायचे. कसं झालंय सांगा आधी. चांगलं झालं नाही मला खायला दिसेल का? नाही हाय ते सांगायचं, हाय ते सांगायचं. नक्की ना, नक्की एक नंबर झालं बघा. खरंच. मस्त समोर शेकोटी पेटवले मित्रांनो गरम होण्यासाठी. आणि असे खायला खा खा. इकडे पोरा पण लागले दोघे खायला, मस्त एन्जॉय करतायत. तर चला मित्रांनो जेवण करून घेऊयात आता मस्तपैकी. पूर्ण जेवण करून घेऊयात. सगळ्यांना घेतलंय बघा वाढून मस्तपैकी. आता जेवण करून घेऊयात. फायनली ते जेवण झालंय आणि अजून पण थोडी भूक होती पण भाकरच राहिली नाही. मासे पण राहिले मस्त पैकी, खूपच छान झाले. बाय बाय कर परू. बाय. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.